हा रस्ता आहे की खड्ड्यांचं जाळं? टोटली सरकार आहे, दुसरं काय. चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरना काम देतात, पैसे खातात. 1 वर्षापूर्वी हे टेंडर पास करून हा रस्ता झाला आणि आज तो रस्त्यातले खड्डे पडतायत. नागरिकांचा आरोप होतोय अधिकाऱ्यांनी पाकिटं घेऊन गप्प बसलेत, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडलंय. आपण त्यांना निवडून देतो म्हणजे त्यांनी सोडवलं पाहिजे ना. हा रस्ता आहे की रस्त्यांमधून जाणाऱ्या खड्ड्यांचा प्रवास हे नागरिक रोज सहन करत हा प्रवास करतात. अनेक नागरिकांना मणक्याचे त्रास होत आहेत, वाहनांचं नुकसान होत आहे. परंतु पुणे महानगरपालिकेला विचारलं की हे रस्ते बुजवले कधी जाणार, तर पुणे महानगरपालिका म्हणते तो रस्ता आमच्या ताब्यात नाही. पीएमआरडीला विचारलं तर पीएमआरडी म्हणते तो रस्ता आम्ही हस्तांतरित केलाय. मग ह्या रस्त्याचं काम मागील 1 वर्षापूर्वी झालं होतं, मात्र 1 वर्ष उलटून गेल्यानंतर हे रस्ते खराब होतात. ह्याला जबाबदार कोण? ज्या अधिकाऱ्यानं किंवा ज्या ठेकेदाराने हे रस्ते बनवले त्याची देखभालीची जबाबदारी कालावधी काय होता, असे अनेक प्रश्न उभे राहतात. परंतु या रस्त्यांचे खड्डे बुजवणार कोण, हा जो प्रश्न तितकाच गंभीर जरी असला तरी हे रस्त्याचे खड्डे जोपर्यंत बुजवले जात नाही तोपर्यंत मात्र नागरिकांचा प्रवास हा धोक्याचा होतोय. अनेकदा वारंवार सांगून अधिकाऱ्यांना बोललं जातं, परंतु अधिकारी उडवाउडीची उत्तरे देतात आणि रस्ते मात्र बुजवण्याऐवजी रस्त्यांचे खड्डे दिवसांदिवस वाढत चाललेत. सर्वसामान्य माणूस जो कर भरतो त्या करदात्याला मात्र या खड्ड्यांमधून होणारा त्रास, होणारे अपघात याला सामोरे जावं लागतं. ही भयान वास्तव आहे. आज हा प्रश्न पडतो की ह्या खड्ड्यांच्या बाबतीतलं हे जे दृश्य तुम्ही पाहताय हे दृश्य बदलणार कधी आणि नागरिकांना सुखाचा प्रवास करता येणार का, असा प्रश्न राहिलाय. जनतेने याच्यावर विश्वास ठेवूनच काम करावे आणि सरकारने याच्यावर लक्ष द्या. इथं 2 खड्डे एवढे मोठे पडलेत की रात्रीचा आलं तर कोणाला दिसणार नाही, एवढा खवडा आला तर त्याच्यात मारणार, जिवंत माणूस बी जगणार नाही त्याच्यामध्ये. यांचं म्हणणं आहे की हा जो प्रवास करताना एखादा माणूस जर खड्ड्यात आढळला त्याला होणारा अपघात आणि त्याला होणारी दुखापत कधी भरून न निघणारी आहे. काका काय म्हणे, तुम्ही या रस्त्याने प्रवास करता, रस्त्यांची अवस्था कशामुळे अशी झाली असेल? सर रस्त्याला डांबरच नाही शिल्लक. रस्त्याला डांबर नाही, हे डांबर फक्त खडी आहे आणि ते खडीने 2 व्हीलर बी घसरतात, 3 व्हीलर बी चाक पुढचं स्लिप होतं आणि रस्ता शेवळवाडीपासून हडपसर पर्यंत रस्ता पूर्ण खराब आहे. एकदम रस्ता बाद आहे. काका काय होतं ह्या रस्त्यांच्या प्रवासामुळे नागरिकांना काय त्रास भरपूर त्रास आहे. काय ऍक्सिडेंट भरपूर होतात, 2 व्हीलर गाड्या भरपूर पडतात. काय नको तिथं जायची पळून जाऊन होतं? जबाबदार कोण? सरकार जबाबदार. रस्त्याने येतात, या रस्त्यांमुळे खड्ड्यातून जे प्रवास करतात त्यांनी काय त्रास होतो? सदरच्या खड्ड्यामुळे मणक्याचा विकार चालू झालेला आहे आणि इतकी धूळ जनरेट झालेली, ट्रॅफिक एवढं वर झालं की जायचं यायचं म्हणलं की इच्छाच होत नाही. दिवसातनं 1 चक्कर जरी पुण्याला झाले तर असं वाटतं की हरलो आपण, दिवस अख्खा वाया जातो अख्खा याला दिवस. जबाबदार कोण आहे? टोटली सरकार आहे, दुसरं काय. चुकीच्या कॉन्ट्रॅक्टरना काम देतात, पैसे खातात आणि रस्त्याचं 6 महिन्यात 1 पाऊस पडला की रस्त्याला खड्डे पडले की संपलं. परत त्याच्याकडे कॉर्पोरेशन बघत नाही, PWD खातं बघत नाही, कोणीच काय बघत नाही. लोकांचं काही घेणं ते मरू जगू, त्यांचं भागणं संपलं विषय. त्यांनी खरी वस्तुस्थिती सांगितली. कॉन्ट्रॅक्टर टेंडर घेतो, रस्ता बनवतो, त्याची तपासणी किंवा ते खड्डे होणार नाही याची खात्री कोणती घेतल्या जात नाही. अधिकारी पाकिटं घेतात आणि जनतेला मात्र टॅक्सदात्या, करदात्या जनतेला मात्र हवेवर सोडतात. ही भयान वास्तव आहे. हा रस्ता आहे की खड्ड्यांचं जाळं? या परिस्थितीमध्ये अनेक प्रवासी रोज प्रवास करतात, वाहनांचं नुकसान होतं, शरीरातील मणके ढिले होत आहेत. हा असा प्रवास करत हा नागरिक प्रवास करतो. या प्रवासाला जबाबदार कोण? पुणे महानगरपालिका म्हणते हे रस्ते आमच्या ताब्यात नाही, तर दुसरं खातं म्हणतं हे आमच्या ताब्यात नाही. अनेकांदा पत्रव्यवहार केले, परंतु पत्रव्यवहार करून सुद्धा हे रस्ते बुजवले जात नाही. ह्याच्याकडे त्याच्याकडे टोलवाटोलवी केली जाते, मात्र नागरिकांचा जीव धोक्यात घातला जातोय. ही या ठिकाणची भयान परिस्थिती आहे. या खड्ड्यांमुळे नागरिकांना काय त्रास होतो? प्रचंड त्रास. शेवावाडी ते 15 नंबर प्रचंड. हे कोणी सोडवलं पाहिजे? लोकप्रतिनिधी, आपण त्यांना निवडून देतो म्हणजे त्यांनी सोडवलं पाहिजे ना. हे वास्तव पाहता अनेक वर्षांपासून हा रस्ता बनवलाय का असा प्रश्न पडतो. 1 वर्षापूर्वी हे टेंडर पास करून हा रस्ता झाला आणि आज तो रस्त्यातले खड्डे पडतायत. याला ठेकेदाराला जाब विचारायला गेलं तर अधिकारी म्हणतात ठेकेदारी फोन उचलत नाही. मग याचं वर्षानंतरचं देखभालीचं काम ठेकेदाराचं होतं की नव्हतं असा प्रश्न उपस्थित राहतोय. खड्डा कसा पडला, कुठून पडला, यापेक्षा या खड्ड्यांमुळे लाखो नागरिकांना प्रवास करताना जो त्रास होतोय, करदात्यांना त्रास होतोय, याच्याकडे मात्र अधिकारी
आणि ठेकेदार दुर्लक्षित करतायत. कारण नागरिकांचा आरोप होतोय अधिकाऱ्यांनी पाकिटं घेऊन गप्प बसलेत, जनतेला मात्र वाऱ्यावर सोडलंय. परंतु ही भयान परिस्थिती, हे खड्डे कधी बुजवणार आणि कधी बुजणार आणि कधी आरोग्याचा प्रवास सुरक्षित होणार, हाच नागरिकांचा एक प्रश्न आहे. कॅमेरामॅन संदीप घुलेसह महाराष्ट्र स्पेशल, हडपसर.